प्रभू रामचंद्रांचे अवतार किती के कशामुळे झाले, काय झाले, थोडकं सांगते, पुरे करते, असे असणार आहे. कारण प्रभू रामचंद्राला असणारा त्यांचं खूप काही झालेलं आहे. पण या केळाला राजा दशरथ स्वर्गाला कशाला गेले, युद्ध करण्याकरता. मागलं सोडून दिले आणि पुढचं सोडून दिले, मधला पटका धरला मी तुम्हाला सांग. युद्धाला तिथं गेले, तिथं युद्ध झालं, सगळं काय करायचं झालं. विचारलं तुम्हाला मुलं बाळ काय, असं राजा दशरथाला विचारलं. त्यांनी सांगितलं मला मुलगा नाही. बरं म्हणे. मग आता तितक्यामध्ये युद्धामध्ये काय झालं, याने युद्ध करता करता रथाचं चाक मोडलं, चाकाचा तुकडा पडला, त्या आखाचा आख असतं ते गाडीला, ते आखाचा तुकडा पडला. आणि कशी काही यायचं म्हणली होती म्हणून नेली, ती बरं झालं. त्याचे 3 हात घातला आणि ते हात घालून ते रथ राजाचा त्यांच्या रणभूमीत आवरून धरला. मग युद्ध झालं, खाली उतरले, कैकेयीचा हात त्या आखाच्या जाग्यावर. अरे बापरे म्हणे. कारण आजकाल कसं आहे, आत्ता आहे पत्नीची असं अनादिकालाच आहे. त्याने लागली चुंबन दिलं, जवळ घेतलं, वा 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 म्हणजे तो काय केलंस माझं काम, असं कोण म्हणलं, राजा दशरथ म्हणले. मग ते असणारे तिला म्हणजे तुला काय मागायचं, म्हणजे वेळ पाड्यावर माग. तिनं ठेवली होती, वेळ पाड्यावर मागण म्हणजे. ती वेळ पडली नाही तिचे, तेव्हा तिनं मागितलं नाही. मग पुढे काल आला, मोठे झाले पोरं सगळे, तिकडं लेकरं झाले, पोरं झाले, मोठे झाले, असं इथपर्यंत. मग असणारे पुन्हा रामवन असणारे राज्यावर बसायचं ठरविलं. वशिष्ठाने मुहूर्त काढून दिलं, रामवन सोडून मच्यावर असणारे राज्यावर बसायचे. पण आलं बाई तिथं. पण ते कसं कोणी आलंय तिथे त्यातलं लक्ष ठेवा. 33 कोटी देव रावणाच्या बंदीमध्ये होते. त्या रावणाच्या बंदीमध्ये देव असणारे त्यांनी म्हणले आता राम राज्यावर जर बसला तर आपलं कसं व्हायचं म्हणले. एकदा राज्य सोडून तो कशाला येईन इकडे बाजूला, एवढं कशाला जाईन सोडून. कारण माणूस सुख सोडून दुःखाकडे जातो का, कधीच होत नाही. कारण सुख में सारे साथी आहे, दुःख में कोई साथी नाही, एवढं खरं आहे मात्र. कारण दुःखाला सगळं असतं, मामा असतो, बामा असतो, आमके असते. पण दुःख जर आलं रे बाबा, जे कोणी साथी होत नाही, असे असणार. मग आता प्रभू रामचंद्र राज्यावर बसायचं. पण ती आली बाबा, कोणी कुठून आले, फुलं याचायला गेली ती, कुठं ती मंथाना आली, तिच्या हिवराच्या झाडाखाली बसली, तिथून ती त्यांनी तिथून धाडला विकल्प. म्हणजे 33 कोटी देवानंच विकल्प धाडलेला आहे. म्हणजे तुम्ही कुठं ऐकलं, मी पोथी वाचलेली सांगते. कारण ह्या जाग्यावर बसायला असा कुठलाही काय काढण्याचा अधिकार नाही. कारण सांगितलं. मग त्याने आला विकल्प, तो तिच्या वरदात आला मंथनेच्या. एके दिवशी राजा असणारा रात्रीचे, उद्या राम राज्यावर बसायचे. अशा वेळामध्ये राजाला आनंद झाला. काही लाडकी होती, लहान होती, 3 बायकातून तशात कोण्या ग्रंथामध्ये बायका त्यांनी बऱ्याच सांगितल्या, कोण्या ग्रंथात बरे, कोणी असणारा त्यांनी कुठं 14, कुठं असणारे 700, कुठं असणारे 800 असंही सांगितले. कारण एक सांगत नाही, वेगळं सांगतात. कारण ग्रंथही बरेच आहेत. कारण ज्यावेळेस वाल्मिकांनी ग्रंथ लिहिला ते 100 कोटी रामायण, 100 कोटीच्या बऱ्याच वाटण्या झाल्यात. मग ज्याला जसं सुचलं तसं लिहिलेलं आहे, असे असणार. मग आले अंतर्ग्रहात रामराज्यावर बसायचे म्हणून कैकेयीच्या मंदिरा ठिकाणी आले. तर हिने विचित्र रूप धरलं सगळं. गेली कोप भवनामध्ये बसली, रडायला लागली, आरडायला लागली. आले म्हणले आज आमची राणी कुठे, मंथनाला विचारलं. म्हणले त्या तिकडं कोप भवनात बसल्यात. म्हणजे कशामुळं, त्यांना विचारा, मला काय माहीत नाही म्हणले. हिनंच केलं एवढं. पण तीच पुन्हा म्हणू लागली. कारण लावून देते तर धावून जातात पुन्हा, असे लोक असतात बघा. अनादिकालाचे असे लोक आहेत, आजच आहेत असं म्हणायचं नाही, अनादिकालाचे. पहा म्हणले, विचारा तिला काय झालं. मग गेले राजा विचारायला. सांगायचं आज ताब्यात घेतल्या नाहीत पुरुषांनी, लक्षात ठेवा. आज नाही घेतल्या, पहिल्याच घेतलेल्या आहेत. पहिल्याच घेतलेल्या आहेत पुरुषांनी, बायकांनी ताब्यात नवरा. आज घेतला नाही. मी ऐकते, पाहते म्हणून म्हणते. कारण सांगितलं असणारं. भगवानात बसली ती, का रडालीस, कशामुळं काय. म्हणली माझी वर आज द्या, तेव्हा मागितले होते ना, तेव्हाची वर मला आज पाहिजे. तर हरकत नाही म्हणले. काय त्यांना काय माहिती राजाला. कारण पुरुष कसा आहे, ब्रह्म म्हणते त्यांना. कारण पुरुषाच्या मनात एवढं काही येत नाही. स्त्री कशी माया आहे, ती काय कुठं करीन तिचा पत्ताच लागू देत नाही. लागला तरी काय कळत नाही माणसाला, असे असणारे त्या ठिकाणी. मग आले राजे, विचारलं म्हणजे काय पाहिजे. म्हणजे वर द्या. एका वरानं माझ्या भरताला राज्य, दुसऱ्या वरानं राम वनवासाला, असं करा. खुसकन किरजून काही विळी घातली, चक असा अंत करणार, असं राजाचं हृदय फाटलं. कारण लेकरं खूप दिवसाला झालेले होते.
आता राम राज्यावर बसायचे, राम मोठा मुलगा, पण तिनं घातलं. असं काहीतरी झालं, काहीतरी केलं. आपण आता काय करायचं आहे त्याच्यामध्ये. शेवटी मी सांगते तुम्हाला, ग्रंथ सांगतोय, मी सांगत नाही. काही धाडू नको ग राम वनवासाला, मी तुझ्या पाया पडतो. पण छे, ती ऐकायला तयार नाही. या ठिकाणी नाही ऐकलं तिनं, म्हणून दशरथ राजाला वाईट वाटलं. त्यापासून दशरथ राजा दुःखी झाले. याच ठिकाणी पूर्ण आराम. किती म्हणतात.